हेच आमचे गुरु. इथूनच हेच आमचे गुरु. इथूनच तुम्ही जो आता प्रेमोदा व्हिडिओ पाहिला तो बघितला असेल की इंस्टाग्रामला खूप आहे ट्रेंडिंगला आहे. त्याच्यावरती आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केलं आहे. तुम्ही पण अशा पाहिजे तुमच्या स्वतःचा व्हिडिओ बनवू शकता कॅपकटमधून. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिलं तुम्हाला ओपन करायचं आहे. हे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, आपण आहे ना तुम्हाला 2 फोटो दिले, ठीक आहे. जर तुम्हाला तुम्ही इथून दुसरे फोटो यूज करायचे असतील तर यूज करू शकता. एक तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इथून फोटो दिलेला आहे, दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर इथून तुम्हाला आहे ना तुम्हाला जो पण व्हिडिओ क्रिएट करायचा आहे सिम्पली तो इथून फोटो ॲड करायचा आहे. तर इथे मी ना महाराजांचा इथून फोटो ॲड केला आहे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली खाली रेशोचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.16 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या काय करायचं, फोटोच्या पहिल्यांदा यायचं खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आता तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण इथून आहे ना फोटो ॲड करून घेऊ एखादा. तर इथून हा फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, खाली अशा इथून फोटो हा सेट करायचा आहे. परफेक्टमध्ये एकदा तुम्ही सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर खाली थोडे इथे तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करू. इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा अशा, ठीक आहे. त्याच्यानंतर डनवरती क्लिक करा. आता तुम्हाला सिम्पली न्यू व्हिडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं न्यू प्रोजेक्टवरती, ठीक आहे. त्याच्यानंतर इथून सिम्पली काय करायचं, आत्ता जो आपण व्हिडिओ ॲड म्हणजे एक्सपोर्ट केला तो इथून ॲड करून घ्यायचा सिम्पली. तिथून आपण हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर स्पीडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. नॉर्मलवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता हा व्हिडिओ आहे त्याच्या पहिल्यांदा यायचं ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. आणि शेवटला येऊन जे सॉंगच्या पुढचा पार्ट आहे एक्स्ट्रा त्यावरती क्लिक करायचं आणि स्प्लिटचं ऑप्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा आहे. आता हा जो व्हिडिओ असेल तो बीट नॉस स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली इथे बीट आपली चेंज होते. तर सिम्पली काय करायचं, इथे बीट चेंज होते. तर ह्या आपला जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून आता स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट आपण स्प्लिट करत नाहीच आहे. तर मी काय करतो, इथून सर्व व्हिडिओ स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व व्हिडिओ आपण स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, आता इथून आपल्या व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी सिम्पली हा जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन वरती क्लिक करू, सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कंबोमध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणून जाईल झूम वनचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला हॉरिझॉन्टल ब्लरचा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला आहे ना व्हर्टिकल रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपला हा जो कंबोमधला वेवचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इंट्रो अँड आउटडोरमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली यामध्ये हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे. नाही मिळाला तर सिम्पली डायमंड झूमचा इथून सुद्धा इफेक्ट तुम्ही ॲड करू शकता. सिम्पली क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या जेवढा फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जो आपण स्प्लिट केला तेच आणि व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली पार्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण यामध्ये आल्यानंतर इफेक्ट आहे सेकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे
आणि सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्या एका बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे पुन्हा यायचं दुसरा फोटो जे तुम्हाला स्प्लिट केला तिथेच आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या सुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिल्या यायचं आहे, पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करायचं आहे आणि ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. सिम्पली हा जो ग्लिचचा ऑप्शन येते ते, तर या ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर नक्की इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ सेव्ह इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.